वर्षांपूर्वी उत्तरेकडील हिमशिखरांच्या कुशीत वसलेल्या श्वेतभूमी नावाच्या राज्यात चंद्रमौळी नावाचा एक शक्तिशाली आणि तपस्वी राजा राज्य करत होता. त्याचे राज्य शांत, समृद्ध आणि निसर्गरम्य होते. चंद्रमौळी हा एक सिद्ध तपस्वी होता, ज्याने अनेक कठोर तपश्चर्या करून अद्भुत शक्ती प्राप्त केली होती. श्वेतभूमीचे लोक त्याच्या न्यायी आणि शांत स्वभावामुळे सुखी होते. पण एक दिवस दक्षिणेकडून आलेल्या एका क्रूर टोळीने श्वेतभूमीवर हल्ला चढवला. त्यांनी शांतता भंग केली, गावांना जाळले आणि मंदिरांची विटंबना केली. या हल्ल्याने चंद्रमौळीच्या मनातील शांतता भंग पावली. क्रोधित झालेल्या चंद्रमौळीने आपली तपश्चर्येची शक्ती वापरून त्या टोळीचा नाश केला. परंतु या घटनेमुळे त्याच्या मनात एक कटुता निर्माण झाली. यापुढे श्वेतभूमीवर कोणीही शांत आणि सुखी राहणार नाही, जोपर्यंत कोणीही या भूमीला पुन्हा शुद्ध करत नाही, असा त्याने शाप दिला. त्याच्या शापामुळे श्वेतभूमीची समृद्धी ओसरू लागली. नद्या गोठल्या, जमिनी नापीक झाल्या आणि लोक दारिद्र्यात ढकलले गेले. राजा स्वतःही या शापामुळे एकाकी आणि दुःखी जीवन जगू लागला. आपल्याच कृतीचा त्याला पश्चात्ताप होऊ लागला. वर्षांनंतर दारिद्र्याने ग्रासलेल्या श्वेतभूमीतील एका सामान्य कुटुंबात अमरदीप नावाच्या तेजस्वी बालकाचा जन्म झाला. त्याच्या जन्मावेळी एक प्राचीन ऋषी प्रकट झाले आणि त्यांनी भविष्यवाणी केली. हा बालकच श्वेतभूमीला शापातून मुक्त करेल. त्याला हिमगडाच्या पलीकडील अमृतकुंड शोधावे लागेल, ज्यातील अमृताचा एक थेंब या भूमीवर पडताच सर्व शाप नाहीसे होतील. ही भविष्यवाणी ऐकून श्वेतभूमीतील लोकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला. अमरदीप लहानपणापासूनच धाडसी, दयाळू आणि तेजस्वी होता. अमरदीप मोठा झाल्यावर त्याने आपल्या भूमीला शापातून मुक्त करण्याचा निश्चय केला. त्याने अमृतकुंडाच्या शोधात हिमगडाच्या धोकादायक प्रवासाला सुरुवात केली. त्याच्या मार्गात अनेक भयानक हिमवादळे, हिंसक प्राणी आणि मायावी अडथळे आले. पण अमरदीपने आपल्या धैर्याने आणि बुद्धीने प्रत्येक संकटावर मात केली. अनेक दिवस चालल्यानंतर त्याला एक प्राचीन नकाशा मिळाला, ज्यात अमृतकुंडाचा मार्ग दर्शवला होता. हा प्रवास त्याला एका खोल दरीत घेऊन गेला. त्याला चंद्रमौळी राजा भेटला, जो आपल्याच शापाच्या ओझ्याखाली एका गुहेत एकटे जीवन जगत होता. अमरदीपने राजाची अवस्था पाहून त्याला मदत केली आणि त्याला अन्न व पाणी दिले. अमरदीपच्या दयाळूपणाने चंद्रमौळीचे हृदय पिघळले. त्याने अमरदीपला आपल्या शापाबद्दल सांगितले आणि त्याला अमृतकुंडापर्यंत पोहोचण्याचा योग्य मार्ग दाखवला. चंद्रमौळीने आपल्या कृत्याबद्दल अमरदीपकडे आणि श्वेतभूमीच्या लोकांकडे क्षमा मागितली. चंद्रमौळीच्या मार्गदर्शनाखाली अमरदीप अमृतकुंडापर्यंत पोहोचला. अमृतकुंडातून त्याने अमृताचा एक थेंब घेतला आणि तो श्वेतभूमीच्या मध्यभागी आणून टाकला. अमृताचा थेंब जमिनीवर पडताच चंद्रमौळीचा शाप नाहीसा झाला. गोठलेल्या नद्या वाहू लागल्या, नापीक जमिनी हिरव्यागार झाल्या आणि श्वेतभूमी पुन्हा समृद्ध झाली. चंद्रमौळीलाही शापमुक्त होऊन मोक्ष मिळाला. अमरदीप श्वेतभूमीचा नवीन राजा बनला आणि त्याने आपल्या लोकांना पुन्हा शांतता आणि समृद्धीचे जीवन दिले.